त्यासाठी आपल्याला आपलं जे चॅनल आहे चॅलेंज ॲस्पायरंट, त्याच्यासाठी आपण सबस्क्राईब करा आणि ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ लेक्चर आणि नोट्स आपण परचेस करू शकता. तर आता आपण पुढे जाऊया. तर आपला पहिला घटक जो आहे तो आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, त्या संबंधात असणारे सर्व कलम, कायदे आणि महत्त्वाच्या योजना. तर त्याच्यातला सब युनिट फर्स्ट जो आहे तो आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी आणि महत्त्वाची कलमे. तर भारतीय राज्यघटना खूप मोठी देशातली जगातली राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये खूप सारे कलम, भाग म्हणजे पार्ट्स, परिशिष्ट, शेड्यूल त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी खूप दिवस कालावधी लागला. त्याच्यामध्ये विविध देशांच्या घटनेचा अभ्यास त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यामधून आपली घटना स्वीकारण्यात आली. ही घटना तयार करण्यासाठी जवळपास 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस एवढा कालावधी आपल्या घटना तयार करण्यासाठी लागलेला आहे. आणि मग ही घटना तयार करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या तयार करण्यात आल्या. त्या समितीवर वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे तज्ञ माणसं ते समितीवर अध्यक्ष, सदस्य म्हणून नेमण्यात आली आणि त्या सर्वांनी सर्व माहिती कलेक्ट करून आपली राज्यघटना तयार केलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी समिती होती ती म्हणजे मसुदा समिती. आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिटेल पाहायची गरज नाही, परंतु एक थोडक्यात माहिती म्हणून मी सांगतो. मसुदा समिती ही आपल्या राज्यघटना तयार करताना सगळ्यात महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती 7 सदस्यीय समिती होती. या समितीने मसुदा या घटनेचा तयार केला आणि त्या मसुदा समितीच्या आधारावर जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली त्याच्या आधारे मग आपली राज्यघटना तयार करण्यात आली. त्याच्यावर वाद प्रतिवाद आणि सभा, मिटिंगा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि त्याला म्हटलेलं होतं संविधान सभा. आपल्या राज्यघटना तयार करत असताना आपलं सरकार पण चालू होतं आणि राज्यघटना पण तयार करण्याचं काम चालू होतं. त्या ठिकाणी 2 प्रकारचे काम एकाच वेळेस चालू होते आणि ते काम पार पाडत होती आपली संविधान सभा. संविधान सभेचे 2 अध्यक्ष नेमण्यात आले. आपल्या देश चालवण्याचं जे काम करत होता, म्हणजे संविधान चालवण्याचं काम, देश चालवण्याचं काम, त्याचे जे अध्यक्ष होते, सभागृह चालवण्याचं काम, त्याचे जे अध्यक्ष होते ते होते जी.व्ही. मावळणकर. आणि आपल्या राज्यघटनेचं जे काम चालू होतं, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि या 2 अध्यक्षांच्या मार्फत हे कामकाज चालू होतं. इकडे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समितीने ती समिती 1947 ला स्थापन झाली आणि त्या समितीने 1949 पर्यंत आपला मसुदा पूर्ण केला आणि त्यांच्या मसुद्याच्या आधारावर आपली राज्यघटना या ठिकाणी स्वीकारण्यात आली आणि ही राज्यघटना स्वीकारली 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि या राज्यघटनेमध्ये स्वीकारल्यानंतर आपण ती लागू कधी करायची हा दिवस ठरवण्यात आला आणि म्हणजे त्याची अंमलबजावणी, ती अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950. ही तारीख का निवडली? कारण 1931 मध्ये इतिहासामध्ये हा दिवस म्हणजे 26 जानेवारी हा दिवस भारतीय भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या काही मंडळींनी त्या काळामध्ये हा दिवस रावी नदीच्या काठावर त्या ठिकाणी तिरंगा फडकवला आणि रावी नदीच्या काठी तिरंगा फडकवला आणि हा दिवस 26 जानेवारी हा दिवस 1930 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता आणि त्याची आठवण म्हणून आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी त्या ठिकाणी सुरू करण्यात आली, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. राज्यघटना लागू झाली आणि मग राज्यघटना लागू झाल्यानंतर या राज्यघटनेमध्ये काय काय आहे ते आपण पाहू शकता. या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 22च भाग होते, परंतु नंतर 3 वाढवण्यात आले आणि त्यामुळे आता सध्या आपले पार्ट्स भाग जे आहेत, एकूण भाग 25 आहेत. त्यावेळेस कलम 360 प्लस असे काहीतरी होते आणि ते आज जवळपास 467 प्लस त्यापेक्षाही जास्त आपल्या राज्यघटनेमध्ये कलम ॲड करण्यात आले आहेत. कारण काही कलम आपण डिलीट केले आणि काही नव्याने ॲड केले. आपल्या राज्यघटनेमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे आणि मग त्याच्यानुसार आपल्या ह्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करून एवढी कलम तयार करण्यात आली. परिशिष्ट 12 आहेत. सुरुवातीला 8च परिशिष्ट होती. नंतर 4 परिशिष्ट वाढवण्यात आली
आणि त्यामुळे आता सध्या परिशिष्टांची संख्या 12 झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय इन्क्लूड आहे, काय नाही त्याचा हे समावेश या ठिकाणी आपण पाहिला. नेक्स्ट आपण पाहू आपल्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याला आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचा प्रथम पाया म्हणू किंवा आरसा म्हणू, ज्याच्यामध्ये आपल्या राज्यघटनेचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी माहीत होतं आणि ते स्वरूप म्हणजे आपली राज्यघटनेची सुरुवातीची प्रस्तावना, जे आपण आपल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा त्याचा समावेश केलेला आहे, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केला. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या प्रस्तावनेवरून याला प्रियंबल म्हणतात आणि ही प्रस्तावनेवरून आपल्याला आपल्या राज्यघटनेचं स्वरूप समजतं. प्रस्तावना काय आहे? मग ही प्रस्तावना कोणी तयार केली? तर ही प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान यांनी तयार केली. ती 13 डिसेंबर 1946 रोजी तयार करून संविधान सभेमध्ये मांडण्यात आली आणि तिला चर्चा केल्यानंतर संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी मान्यता दिली. या प्रस्तावनेमध्ये अनेक घटक त्या ठिकाणी इन्क्लूड आहेत. यामध्ये विशेषतः समता, बंधुता, न्याय तसेच शैक्षणिक समानतेवर भर देण्यात आला. आर्थिक, सामाजिक न्याय सुद्धा याच्यामध्ये मान्य करण्यात आलेला आहे. आपण ते प्रिएम्बल वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल याचं स्वरूप काय आहे, राज्यघटनेचं स्वरूप काय आहे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे फंडामेंटल राईट्स. आपल्या राज्यघटनेमध्ये आपण जे पाहिले 25 भाग आहेत. त्याच्यामध्ये भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स नमूद केलेले आहेत आणि फंडामेंटल राईट्स हे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत, USA कडून लक्षात ठेवा. आणि हे फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 टू 35 पर्यंत या ठिकाणी नमूद केलेले आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे फंडामेंटल राईट्स. याला फंडामेंटल राईट्स का म्हणायचं? तर याच्यामुळे म्हणायचं की आपण या कलमानुसार आपल्या जर एखाद्या गोष्टीवर कोणावर अन्याय झाला, कोणताही नागरिक असेल, तो भारतीय नागरिक आणि काही कलमामध्ये परदेशी नागरिकांना, ज्यांनी आपल्या भारताचं नागरिक होतं, थोड्या दिवसापुरतं स्वीकारलं, अशा नागरिकांना याचा वापर करता येईल. फंडामेंटल राईट्स याच्यामुळं की याच्या विरुद्ध जर काही अन्याय झाला, तर आपल्याला डायरेक्ट न्यायालयाकडे तक्रार करता येते आणि न्यायालय त्याच्यावर सोल्युशन किंवा सल्ला किंवा त्या ठिकाणचं ऑब्जेक्शन घेऊन सरकारला सल्ला देण्याचं काम करतं, तरतूद करण्याचं काम देतं. आणि मग ही जी कलम आहेत, ही 14 ते 35 पर्यंत, 12 ते 35 पर्यंत आहेत आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे कलम आहे 14, कायद्यापुढे समान संरक्षण. सगळ्याला समान संरक्षण, कोणीही मोठा नाही, कोणी लहान नाही. त्यानंतर कलम 15 सांगतं की कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे आपण समाजात वागत असताना पूर्वीच्या काळी जो भेदभाव व्हायचा, तो आता सर्व नागरिक समान आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव मान्य केला जाणार नाही. त्यानंतर कलम 16 सांगतं की सार्वजनिक सेवेत सगळे जे कोणी येतील ते सर्वांना समान संधी देण्याचं काम हे कलम सांगतं. पण याच्यानुसार अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही घटकांना आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण किंवा रिझर्वेशन ठेवण्याची तरतूद नंतर अनेक दुरुस्त्यासह करण्यात आलेली आहे. आपल्याला याची गरज नाही, पण या कलमाची आपल्याला फक्त जनरल माहिती असणं गरजेचं आहे. कलम 17 सांगतं की कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता मान्य नाही. म्हणजे कलम 17 महत्वाचा आहे. कलम 18 ने आपल्याला पदव्यांची समाप्ती केली. हे याच्याशी आपलं काही कलम 14, 15, 16, 17 ही महत्वाची कलम आहे. नेक्स्ट कलम 19 सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य दिले. सुरुवातीला 7 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला या कलमाद्वारे देण्यात आली होती. परंतु 1976च्या घटना दुरुस्तीनंतर 78च्या 44व्या घटना दुरुस्तीने कलम 7वं जे स्वातंत्र्य होतं ते त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलंय आणि त्याला इतर भागामध्ये टाकून देण्यात आलं आणि जनरल कायद्याप्रमाणे त्याची तरतूद चालू आहे. मूलभूत हक्कामधून त्याला काढण्यात आलेलं आहे. ते कलम जे होतं, तो स्वातंत्र्य जे होतं ते होतं मालमत्ता स्वातंत्र्य. त्यानंतर मग आता सध्या 6 मूलभूत स्वातंत्र्य आहेत. 19 मध्ये एक येते, एक F पर्यंत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे मूलभूत स्वातंत्र्याचं कलम आहे ते 19(1)A, त्याला म्हणतात भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कोणाच्याही मतावर, अभिव्यक्तीवर त्या ठिकाणी गदा आणता येणार नाही. प्रत्येकाला आपला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असं हे कलम सांगतं. कलम 20 जे आहे ते म्हणजे गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भात संरक्षण. कलम 21 जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण. याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यक्तिगत स्वातंत्र्य नमूद करण्यात आले आहेत, त्यामुळे हे महत्वाचं आहे. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं जे कलम आहे शैक्षणिक कलम, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे आर्टिकल 21A. हे आपल्यासाठी इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. त्याच्यामध्ये आपल्याला 21A हे काय सांगतं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि तो मूलभूत हक्क सुरुवातीला नव्हता. तो कधी ऍड झाला?
86वा 86 अमेंडमेंट 2002 या घटनेनुसार या दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आला. हे कुठून घेण्यात आला? सुरुवातीला आर्टिकल 45 मध्ये जनरल म्हणजे लहान मुलासहित 0 ते 14 पर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा फक्त एक मार्गदर्शक तत्व होतं. मग याच्यामधून अनेक तज्ञांनी अनेक घटना पाहून यावर समिती नेमण्यात आली, यावर अभ्यास करण्यात आला आणि शेवटी 86व्या घटना दुरुस्ती 2002ला याच्यामधून 6 ते 14 वयोगटातील मुलांचं हे शिक्षण काढून घेण्यात आलं आणि ते फंडामेंटल राईट्स मध्ये टाकण्यात आलं. याच्यासाठी एक समिती नेमली होती 1993ला, तापस समिती. त्या तापस समितीच्या शिफारशीनुसार याचा विचार करण्यात आला आणि हे कलम आपल्या राज्यघटनेत ऍड करण्यात आलं आणि तो आज आपल्या शिक्षणाचा पाया आहे. नेक्स्ट आर्टिकल आहे 22. ते काय सांगते की स्थानबद्धता आणि काही बाबतीमध्ये अटक याच्या विरुद्ध आपल्याला संरक्षण हे आर्टिकल आपल्याला पुरवतं. याच्याशी काय हे दोन कलम महत्वाचे आहेत, बालका संबंधित आहेत. आर्टिकल 23 आणि 24. 23 काय सांगतं? मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर बंदी. कोणत्याही प्रकारचे मानवी व्यापार किंवा वेठबिगारी खपवून घेतली जाणार नाही. वेठबिगारी संदर्भात 1976ला वेठबिगारी निर्मूलन म्हणून कायदा करण्यात आलेला आहे. 14 वर्षाखालील मुलाला कामावर ठेवण्यास बंदी आर्टिकल 24 सांगतं. याच्यासाठी वेळोवेळी कायदे केले. 1986च्या कायद्याने 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती, फक्त काही धोकादायक कामावर. काही कामामध्ये सूट देण्यात आली, परंतु 2016ला या कायद्यामध्ये दुरुस्त करण्यात आली आणि या कायद्याने 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कोणत्याही कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आली, म्हणजे त्याला बालकामगार ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु आणि 14 ते 18 मध्ये सुद्धा मुलांना कामावर ठेवण्यास बंदी, परंतु काही काम त्या ठिकाणी करण्यास प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे 18 वयापर्यंत आता याची मुदत वाढवण्यात आलेली आहे. म्हणून आर्टिकल 24 इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आर्टिकल्स आहेत 25, 26 आणि 27, 28. हे जे आहेत हे धार्मिक स्वातंत्र्य संदर्भात आहेत. याच्यामध्ये 25 काय सांगतं की कोणालाही धर्माचं पालन आचरण करण्याचं स्वातंत्र्य. 26 आपल्याला सांगतं की धार्मिक व्यवहाराचं आपण व्यवस्थापन कसं करावे. 27 आपल्याला सांगतं की सक्तीने धर्म प्रचारणासाठी सक्तीने कर घेणं म्हणजे हे स्वातंत्र्य वर्गात आणणार आहे. त्यामुळे या सक्तीने कर वसुली करण्यासंदर्भात मुक्ती, कोणालाही सक्तीने कर वसूल करता येणार नाही धार्मिक कार्यासाठी, असं आर्टिकल 27 सांगतं. त्यामुळे हे महत्वाचं आहे. नेक्स्ट आपल्या शिक्षणासंदर्भात हे महत्वाचं कलम आहे, ते म्हणजे 28. हे सांगतं की धार्मिक शिक्षण काही संस्था धार्मिक शिक्षण देऊ शकतात. कोणत्या? ग्रँटेड स्कूल असेल किंवा शासकीय शाळा असतील त्या ठिकाणी कोणतंही धार्मिक शिक्षण देता येणार नाही. परंतु ज्या खाजगी शाळा आहेत, ज्या सरकारकडून अनुदान घेत नाहीत, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षणाला थोडं प्राधान्य दिलं जाऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ मदरसा असेल किंवा इतर काही असतील. नेक्स्ट आहे आर्टिकल 29. 29 काय सांगतं की आपल्याला अल्पसंख्याकाच्या भाषा संस्कृतीचे संरक्षण हे कसं करायचं हे आर्टिकल 29 सांगते. म्हणजे अल्पसंख्याकांसंदर्भात 2 कलम आहेत 29, 30. पण अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची तरतूद किंवा या करण्याचा हक्क जो आहे तो आर्टिकल 30 मध्ये आहे. म्हणून आर्टिकल 30, 28 धार्मिक शिक्षण आणि अल्पसंख्याकांचे शैक्षणिक संस्था म्हणलं तर आर्टिकल 30. मग अल्पसंख्याक कुणाला म्हटलं जाऊ शकतं? भाषिक असू शकते, धार्मिक असू शकते, वांशिक असू शकते. तर अशा पद्धतीने याची व्याख्या वेगवेगळी आहे, पण ती अल्पसंख्याकाची व्याख्या आपल्या घटनेमध्ये दिलेली नाही ना, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे म्हणजे या सगळ्या मूलभूत हक्कामध्ये जे काय कलम आहे, ज्या काय तरतुदी आहेत, त्या सर्वाविरुद्ध अन्याय झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी जी काही माहिती आहे, जे काही बाबी आहेत, तर ते आपल्याला आर्टिकल 32 ने सांगितलेलं आहे. आणि 32 म्हणजेच काय? घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. म्हणजे या आर्टिकलनुसार आपण न्यायालयात जाऊ शकतो आणि मग न्यायालय त्यांना अशा प्रकारे आदेश अंमलबजावणी करणार आणि मग न्याय देणार. आणि मग घटनात्मक उपयोजनाचा हक्क म्हणजे आपल्याला आपल्या देशामध्ये यांना संरक्षक म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? कारण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना आपल्या देशाचे संरक्षक म्हटलेलं आहे. कारण मूलभूत हक्काचा जर काही म्हणजे अन्याय झाला तर सगळ्यात प्रथम आपल्याला या 2 न्यायालयामध्ये जाण्याची तरतूद आहे, खालच्या कोणत्याही न्यायालयामध्ये. आणि मग हे न्यायालय त्यांच्या न्यायालयात आल्यानंतर
5 प्रकारचे आदेश देऊ शकतात. एक बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकार पुढच्या. या संदर्भात आपल्याला डिटेल द्यायची गरज नाही, कारण आपल्याला एवढे खोलवर माहिती विचारणार नाहीत. परंतु लक्षात ठेवा, घटनात्मक उपयोजनाचा हक्क कोणत्या कलमात आहे? तो आर्टिकल 32. घटनात्मक उपयोजनाचा हक्क कोणाद्वारे अंमलात येऊ शकतो? तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट या दोन्हीद्वारे. म्हणून आपण हे कलम लक्षात ठेवा. नेक्स्ट जो पार्ट आहे आपल्या या अभ्यासक्रमात, तो म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्त्वे. दॅट इज कॉल्ड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट प्रोव्हिजन. मग ही काय आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आपल्या पार्ट 4 भाग 4 मध्ये नमूद आहेत, आर्टिकल 36 टू 51 पर्यंत. आणि मग ही खूप महत्वाचे आहेत. 3 कॅटेगरीमध्ये ते डिवाइड केलेले आहेत जनरली, तसे घटनेनुसार नाही, परंतु आपणच तयार केलेले आहेत. आणि मग त्याच्यातली काही महत्वाची जी कलम आहेत आपल्या शिक्षणासंदर्भात, ती म्हणजे 39E, 39F, 41, 45, 46. ही जी कलम आहेत ही आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आर्टिकल 39E म्हणजे आर्टिकल 39 मध्ये ए ते एफ पर्यंत 6 वेगवेगळे घटक नमूद आहेत. त्याच्यामध्ये ई आपल्याला सांगतं की मुलांच्या आरोग्याच्या अत्याचारापासून संरक्षण करणं. कोणत्याही मुलांच्या आरोग्याचं जर हे असेल तर त्याचं संरक्षण करण्याचं काम आहे. सध्या जी योजना निघत आहेत, आयुष्यमान भारत वगैरे, तर ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल या कलमाचं अंमलबजावणी चालू आहे. नेक्स्ट आर्टिकल 39F काय सांगते की कोणत्याही बालकांना प्रतिष्ठापूर्ण मुक्त म्हणजे चांगलं वातावरण मिळण्याची तरतूद आर्टिकल 39F मध्ये आहे. आर्टिकल 41 इज इम्पॉर्टंट का? की बेरोजगारी असेल, वार्धक्य असेल किंवा आजार किंवा विकलांगता या गोष्टींनी कोणीही पीडित असेल, बालक असतील, स्त्रिया असतील, तर या सर्वांना काम आणि शिक्षणाचा हक्क मिळण्याची तरतूद आर्टिकल 41 करते. नेक्स्ट आर्टिकल 45 इज इम्पॉर्टंट. आताच पाहिलं की आपण त्याच्यामधून कोणतं कलम वेगळं केलेलं आहे, त्याच्यापासून कोणतं कलम निर्माण करण्यात आलं? 21A. कधी निर्माण करण्यात आलं, कोणत्या समितीने निर्माण करण्यात आलं, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आता 45 मध्ये सध्या कोणती तरतूद राहिली? फक्त 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी त्यांची काळजी घेणे किंवा त्यांना शिक्षण प्रदान करणे. म्हणजे आता ICDS अंतर्गत जे अंगणवाडी वगैरे जे प्रकल्प राबवतात ते आर्टिकल 45 नुसार. म्हणून आता असं विचारलं जाऊ शकतं, सुरुवातीला 6 ते 14 वयोगटातील शिक्षणाची जबाबदारी कोणत्या कलमानुसार होती? तर ती म्हणजे 45. आता 2002 पासून 21A ही बाजूला निघाल्यानंतर याची जबाबदारी फक्त आता 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी राहिलेली आहे. आर्टिकल 46 इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वाय? याच्यामध्ये आपल्याला SC, ST किंवा इतर दुर्बल घटक असतील त्यांच्या शैक्षणिक किंवा आर्थिक उन्नतीसाठी किंवा त्यांच्यावर सामाजिक आणि अन्याय यांचं शोषण होत असेल तर त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम आर्टिकल 46 करतं. नेक्स्ट पार्ट आहे म्हणजे याच्यामधले हे 6 कलम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. 5. तरी आपण पाठ करावीत. त्याच्यामध्ये जास्त बाकीची कलम पाहू नका, परीक्षेला याच्यातून प्रश्न येतील. फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? मूलभूत कर्तव्य. हे मूलभूत कर्तव्य आपल्या सुरुवातीला राज्यघटनेमध्ये नमूद नव्हती, परंतु ती नंतर सुवर्णसिंह समिती 1976 नेमण्यात आली आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार ही फंडामेंटल राईट्स इंदिरा गांधी यांनी त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये अंमलात आणली आणि लागू केली. तर त्याच्यासाठी पार्ट 4A नवीन भाग तयार करण्यात आला, 4A, आणि आर्टिकल फक्त एकच टाकण्यात आलं, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्टिकल्स, वेगवेगळ्या पॉइंट्स नमूद करण्यात आले आणि ते म्हणजे ते आर्टिकल आहे 51A. म्हणून लक्षात ठेवा, भाग ए मध्ये किती कलम आहे? 1 आहे. कोणते आहे? 51A. त्याच्यामध्ये काय आहे? फंडामेंटल राईट्स आहे. फंडामेंटल राईट्स सुरुवातीला सुवर्णसिंह समितीने 8 सांगितले, परंतु 10 ऍड करण्यात आली आणि ती 10 सुरुवातीला 2002 पर्यंत होती, परंतु 2002 ला 11वं फंडामेंटल राईट्स या ठिकाणी ऍड करण्यात आलं आणि ते 11वं फंडामेंटल राईट्स आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ते म्हणजे आता जे आपण 21A मध्ये जी तरतूद केली तीच आहे, फक्त 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणं हे कोणाचं कर्तव्य आहे?
कर्तव्य या ठिकाणी ते पालकांचं कर्तव्य आहे. आपल्या RTI कायद्यामध्ये सुद्धा याची त्या ठिकाणी एक कलम आहे आणि याचा रेफरन्स घेऊन ते कलम तयार करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून याच्यामध्ये 11 कलम आहेत, 11 मूलभूत कर्तव्य आहेत, ते एकाच कलमात टाकलेले आहेत आणि 11वं मूलभूत कर्तव्य ते म्हणजे 51A क्रमांकासहित लक्षात ठेवा. आणि अजून एक मूलभूत कर्तव्य आहे, ते आपल्या परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे. ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ज्ञानाची वृत्ती किंवा नॉलेज डेव्हलप करणे, ते 51AH. आणि अजून एक आहे, ते लक्षात ठेवा, 51AE मध्ये जेंडर इक्वेलिटी आहे, ते विचारले जाण्याची शक्यता असू शकते, म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे लिंग समानता, कोणताही स्त्री पुरुष भेदभाव मान्य नसणे हे एक कर्तव्य आहे. म्हणून हे आर्टिकल 51A मध्ये AE मध्ये नमूद आहे. अशा पद्धतीने 3 मूलभूत कर्तव्य आपल्या या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवा. याच्यामध्ये एवढंच आहे. नेक्स्ट, अशा पद्धतीने आपण 3 पार्ट्स आपल्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे आहेत ते आपण पाहिलं. आणि अजून जे काही कलम आहेत, इतरही कलम आहेत, जसं की या ठिकाणी 343 ते 351 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भाषा धोरण जे आहे, सर्वोच्च न्यायालयाने भाषा कोणती वापरावी, राज्यांनी कोणती वापरावी, उच्च न्यायालयाने कोणती वापरावी, केंद्र सरकारने कोणती वापरावी, अशा पद्धतीचे वेगवेगळे 8 कलम यामध्ये नमूद आहेत, हे लक्षात ठेवा. भाषा धोरण कोणत्या कलमात आहे, 343 ते 351. त्यानंतर आर्टिकल 350 हे खूप महत्वाचं आहे, की मातृभाषेतून शिक्षण मिळण्याचा अधिकार, हे कलम सांगतं आपल्याला. आणि 350B म्हणजे भाषिक अल्पसंख्याकासाठी एखादा विशेष अधिकारी नेमले जाण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. आणि 351 हे आपण या ठिकाणी दिलं नाही, ते म्हणजे हिंदी भाषेसाठी तरतूद आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्या राज्यघटनेतील महत्वाची शिक्षणविषयक कलम आपण या ठिकाणी पाहिले. आणि काही वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या ज्या झाल्या त्या दरम्यान, त्या कोणत्या आहेत महत्वाच्या, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976, ज्यांनी आपला पार्ट 4A 51A हे कलम समाविष्ट केलं. आणि आपला महत्वाचा विषय शिक्षण समवर्ती राज्य सूचित होतं, ते समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलं 42व्या घटनादुरुस्तीने, म्हणून हे लक्षात ठेवा. हा जो पार्ट आहे कोणत्या समितीने ऍड केला, सुवर्णसिंह समितीने. कोणाच्या काळात, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात. 86व्या घटनादुरुस्ती 2002 21A हे ऍड केलं, कोणत्या समितीने, तापस मुजुमदार समितीने. कोण पंतप्रधान होते, अटल बिहारी वाजपेयी. त्यानंतर 93वी घटनादुरुस्ती झाली, त्यांनी आपलं ओबीसी आरक्षण ऍड करण्यात आलं. ओबीसींना सुद्धा घटनात्मक आरक्षण, त्याच्यानुसार आर्टिकल 338A अशा पद्धतीचं कलम आहे. नेक्स्ट, 97 अमेंडमेंट सुद्धा करण्यात आली, सहकार चळवळीत शिक्षणाचा समावेश. अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या या शिक्षणासंदर्भात झालेल्या आहेत, ते आपण लक्षात ठेवा. अजूनही एखाद्या अर्धी असू शकते, जर झाली तर आपण ते अपडेट करू. नेक्स्ट आहे, शिक्षणासंबंधित महत्वाचे 2 कायदे आतापर्यंत करण्यात आले. एक केंद्राने केला आणि आपल्या राज्यांनी त्याच्या आधारे नियम तयार केला. RTI ऍक्ट 2009 हा 6 ते 14 वयोगटातील मोफत आणि सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमानुसार तयार करण्यात आला, आर्टिकल 21A नुसार. आणि त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकार बाल शिक्षणाचा अधिकार नियम 2011 बनवला. अशा पद्धतीने हे 2 कायदे महत्वाचे आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि या प्रकारे आपण आपल्या राज्यघटनेमध्ये असणाऱ्या शैक्षणिक तरतुदी, त्या संदर्भात महत्वाची कलम आणि काही घटनादुरुस्त्या आपण पाहिल्या आहेत. धन्यवाद. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील घटक पाहणार आहोत. या पूर्ण घटकासाठी आपण हा व्हिडिओ पाहू शकता. थँक्यू ऑल ऑफ यू.